म्हणजे आताचे जे उमेदवार आहेत पद्मश्री धर्माधिकारी आणि संध्या दीपक देशमुख, यांना पण एक स्वतःची शहरात दोघांची पण एक ओळख आहे. म्हणजे आता धर्माधिकारीच्या मागे दोन्ही मुंडे बहीण भावंड आहेत, हा एक मुद्दा आहे. आणि पण त्यांचे जे मिस्टर आहेत बाजीराव धर्माधिकारी, ते स्वतः नगराध्यक्ष होते. त्यांचे सासऱ्यांनी पण नगरपालिकेत काम केलेलं. ही त्यांची पण शहरभर स्वतःची ओळख आहे. आणि दीपक देशमुख जे आहेत, ज्यावेळेस धनंजय मुंडेंना बंड केलं होतं 2012ला गोपीनाथराव मुंडेंशी, तर त्यावेळेस ज्या नगरपालिकेतून बंड झालं होतं त्यावेळेस ते नगराध्यक्ष होते दीपक देशमुख. बरोबर. त्यावेळेस धनंजय मुंडेंना त्यांना नगराध्यक्ष केलं होतं राष्ट्रवादीकडे. तर त्यांची पण तशी शहरात त्यांची पण ओळख आहे. आता मी सांगितलं कसं, ह्या दोघांची ताकद धर्माधिकाऱ्यांच्या मागे आहे, मुंडेंच्या मागे, आणि यांच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस शरद. आता काय चित्र होईल एक 2-4 दिवसात तयार. असंही म्हटलं जातं की तिकडे शरद पवार यांच्याकडे पण काही फारसा स्टार चेहरा नव्हता परळीमध्ये, त्यामुळे दीपक देशमुख यांच्या पत्नीला संधी दिली गेली तिकडे. नाही, आता ते त्यांना दीपक देशमुखांना नगरपालिकेत काम केलेलं आहे. मी सांगितलं तसं 2012 मध्ये ते नगराध्यक्ष होते मुंडेंना. त्यावेळेस साहजिकच तिथले ते प्रॉपर शहरातले आहेत, त्यांना नगरपालिकेत काम केलेलं आहे, नगराध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. त्याच्यामुळे ती त्यांची ओळख आहे. आणि ओळख आणि पक्ष, जसं आता बीडमध्ये आपण काय म्हणलो की भाजप आणि क्षीरसागर, भाजपला बी एक चेहरा भेटला आणि क्षीरसागरांना पक्ष भेटला, तसं ते त्या अर्थानं दोघांना त्यांना पण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला पण तसा एक उमेदवार भेटला.